हॅलो एव्हरीवन, आज आपण बनवतोय बटाट्याचे चिप्स. तर बटाटे घेतलेत, त्याला स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकलेले आहेत. त्यानंतर त्याची वरची साल काढून घेतली आणि खिसणीनं त्याला असं थोडंसं जोर लावून जाडसर, थोडेसे जास्त पातळ नाही, खिसून घ्यायचे. जास्त पातळ केले तर तळताना पण ते थोडेसे जळतात आणि नंतर तुटतात पण, बघू शकताय. आणि पाणी घेतलं आहे कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मी तुरटी टाकली आहे थोडीशी, कारण पांढरे होतात त्याच्यामुळं, म्हणून. तर बघू शकता बटाटे मी सगळे घिसून घेतलेत. आता पाणी ठेवूया आणि पाण्यामध्ये पण तुरटी आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की त्याच्यामध्ये बटाटे टाकून घ्यायचे आहेत. आणि खूप मोठे जर तुम्ही बनवत असाल एकाच टायमाला, तर रात्रीच बटाटे खिसून त्याचे साल काढून तुरटीच्या पाण्यात जर तुम्ही टाकून ठेवले तरी चालतं आणि सकाळी सकाळी फक्त त्याला थोडंसं शिजवून घ्यायचं. तर बघू शकता जास्त वेळ शिजवायचं नाही, एक 5 मिनटंच ठेवायचे आहेत आपल्याला. 5 ते 7 मिनटं त्याचा कलर चेंज होतो आणि खाऊन बघायचं आहे थोडंसं तोडून वगैरे, शिजलं आहे का नाही वेपर्स. थोडासा कलर चेंज होतो त्याचा आणि चव पण बदलते आणि तेव्हा आपल्याला काढून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही कलर आपला त्याचा चेंज दिसत आहे, बदलला आहे. तर मी आता काढून घेत आहे. तर एक दुरडी घ्या किंवा मोठी चाळणी वगैरे असेल त्यामध्ये पेपर्स काढून घ्यायचे. तर मी दुरडी घेतली आहे, दुरडीमध्ये काढून घेत आहे. आणि प्लास्टिकचे किंवा मग एखादा दुपट्टा त्याच्यावर आपल्याला याला एक 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 करून टाकायचे. ते चिटकून बसतात, त्यासाठी गरम असतानाच पटपट पटपट टाकून घ्यायचं आहे. पंख्याखाली व्यवस्थित मी पाहून घेतलेत आणि एक 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 टाकायला बराच वेळ लागतो. आणि नंतर ऊन दाखवलं आहे त्याला, तर 1-2 दिवसात उन्हामध्ये ठेवायचे. चांगले सुकले की मग त्याला आपण तळवायचे. तर बघू शकता एकदम छान असे चिप्स बनवून रेडी झालेले आहेत. तुम्हाला तळून दाखवत आहे. ते एकदम पांढरे शुभ्र झालेत आणि जास्त पातळही नाही आणि जाडही नाही, एकदम परफेक्ट व्यवस्थित झालेत. आणि मीठ पण लागलेलं आहे. मीठ थोडंसं कमीच टाकायचं, सुकल्याच्या नंतर त्याला मीठ बरोबर लागतं. किंवा कमी झालं तर आपण वरतून पण टाकू शकतो, चाट मसाला, मीठ वगैरे. पण जास्त मीठ पडलं तर वाळल्याच्या नंतर, थोडंसं सुकल्याच्या नंतर जास्त मीठ लागतं, त्यासाठी थोडंसं कमीच टाकायचं आहे मीठ. आणि वेगवेगळे डिझाईनचे पण केलेत मी दुसऱ्या बाजूनं, ते पण एकदम छान असे चिप्स झालेत. तर एकदम छान कुरकुरीत पांढरे शुभ्र असे चिप्स झालेत. तर नक्कीच करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय बाय.